सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि तो खेळाडू आहे सर्वोत्तम स्पेल बॉलिंग मधला आपण बघितला तर त्याच्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये मनोज घरत सामनावीर म्हणून त्यांची निवड केली जाते या मॅच मध्ये. या प्लीज सामनावीराचा पुरस्कार आहे तो तुम्ही स्वीकारा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तुला स्पीडअप करायची आहे. आजचा दिवस भरपूर वेळ आणि उशिराने जातोय आपण. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. दोन कॅप्टन टॉस साठी लगेचच मी रिक्वेस्ट करतोय कारण की मॅच अगदी बघितली आपण तर दोन संघाच्या संघनायकांना मी आता देऊन सूचना ठेवते की आपण कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसा. एगावदे स्पोर्ट्स देवदल बी आणि आई भवानी ब्राह्मणगाव दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यामध्ये आपण उल्लेख करूया सनी सुगोरतपाडा टीमच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आहेत नितीन गांगडा आणि समीर गांगडा. नितीन ज्यांना आपण स्ट्राईक एंडकडे पाहतोय, समीर यांना नॉन स्ट्राईक एंडकडे आणि सनी यांना बॉलिंग ट्रॅक एंडकडे. पहिला चेंडू अमांडंट्री पॉवर प्लेचा षटक. सुरुवात झाली या मॅचला. पहिला चेंडू अगदी लेगवर जाऊन पाहायला मिळाला. नितीन यांच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून आपण बघितलं तर ज्यांना आज ओपनिंगचा क्रम सोपवला गेला आणि त्या ओपनिंगच्या क्रम मध्ये येत असताना पहिल्या बॉल मात्र त्याने धाव वर्जित केली. संघाच्या धावफलकाची सुरुवात असते ना एक आकड्याने ती मात्र केली आहे. बघा आता एकने झालेली सुरुवात आहे ती सुरुवात आता कितपर्यंत घेऊन जाईल. 4 षटकामध्ये ज्यांना हवं होतं जरी टॉस जिंकला असतं तरी त्यांनी बॅटिंगच डिसाईड केले असते परंतु त्यांना बॅटिंगचं हे निमंत्रण मिळालंय ते स्वीकारलं कसं जात आहे. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला तर उचली घेणारा वेगवान तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला मिस्टर सनीच्या माध्यमातून. हे षटक क्रमांक दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. ही लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. वाईट लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय आणि तिथे मिळेल मात्र एक्स्ट्रा रन्स. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो आपण देतो मनोज घरत या खेळाडूला. ते इथे दाखल झालेले आहेत. आमचे आयोजक करते देखील इथे उपस्थित आहेत आणि आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आहे तो देखील आपण देतोय. सनी बॉलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू मांडंडे पॉवर प्लेचा षटक. खडे खडे शॉट खेळला जातोय. मनगटी फटका टोळवला जातोय. अगदी खाली शतक तिथे वेगाने चेंडू प्रस्थान करते. चेंडू पाहतोय आपण थांबणार नाहीये तिथे आणि थेट चेंडू निघून गेला डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेगाने 4 धावांसाठी चौकार. देखो गेंदबाज ने क्या किया था कि यहाँ पे बल्लेबाज का पैर पकड़ने का प्रयास किया था लेकिन कलाओं का इस्तेमाल बेहतरीन किया. वहां पे गेंद को खेल दिया हल्के हाथों से. गैप वहां पे बढ़ा था और गैप मिलते ही गेंद देखो यहाँ पे निकल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 होने के लिए. फिर से उड़ाने का प्रयास था लेकिन यहाँ पे इस बार बल्ले का ऊपर हिस्सा था. खिलाड़ी आ रहे गेंद के पीछे लेकिन नहीं गेंद रुक रही वहां पे और गेंद जाएगी डिक्लेरेशन के जोन में. 2 रन वहां पे मिलेंगे. देखो कहीं ना कहीं मैंडेटरी पावर प्ले के ओवर में अब ये सोच होगी बल्लेबाज के हमें अब बड़ा स्टार्ट कन्वर्ट करना है तो किसी भी हालात में इस रिंग यानी कि पावर प्ले का जो ओवर है ना इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन जोड़ेंगे और अपने टीम के लिए एक अच्छा पॉजिटिव वाला और बेहतरीन टफ वाला ओपन है ना उसको करेंगे. इस बीच हवा में खड़े हो गई गेंद. खिलाड़ी गेंद के नीचे. प्रयास तो बेहतरीन था लेकिन आधा अधूरा था. पूरा प्रयास करते तो शायद से कैच को लपकने का मौका मिलता लेकिन कैच छूटता हुआ दिल टूटता हुआ. दिल के साथ साथ कहीं ऐसा ना हो जाए कि ये मैच भी छूट जाए. तुमच्या टोटल मध्ये वाढ 10 फलकावर. पुढील चेंडू पाहतोय आपण अराउंड द विकेटने लेगवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर वळतोय पण रुपेश दांडेकर सरांनी सांगितले की हा चेंडू असेल वाईट एक्स्ट्रा रन्सने. टीमची टोटल 11च्या घरामध्ये. वसई लोक आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अगदी आपण बघितलं तर मग हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम जो अखंड सुरू झालेला आहे. या आठवड्यामध्ये ही एक स्पर्धा आणि उद्यापासून आणखीन एक स्पर्धा मात्र त्या स्पर्धेचा आयोजन जयमल्ला स्पोर्ट्स कोलांडीच्या मैदानावर देखील पाहायला मिळेल. दरम्यान षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण बघितली जी सुरुवात मिळालेली आहे नदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या टीमला बिनबाद 11 या धावसंख्येची.
बिनबाद 11 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, तर एक चांगली सुखरूप आणि मोठी सुरुवात. चिंचपाडा श्री साई गणेश चिंचपाडा टीम चे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करा. तुम्हाला ही नम्र विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय. सध्या तरी आपण बघितलं तर मग मॅच आपल्याला पाहायला मिळते वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा विरुद्ध आणि नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी. म्हणजे एक चिंचोटीचा संघ, एक बेलकडीचा संघ. बेलकडीच्या संघावरून नक्कीच लक्षात येते की मग मागची स्पर्धा टायगर चषक, त्या टायगर चषकाला जिंकण्याचा कारनामा सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाने केला आणि आपल्या असोसिएशनचं पहिलं क्रमांकाचं पहिलं पारितोषिक मात्र त्याने पटकावलं गेलं. असंच आपण बघितलं याच मैदानावर असोसिएशनचा पहिला विजेतेपद पटकावणारा संघ ठरला गेला होता, तो म्हणजेच आपण पाहिला होता चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. सह्याद्री चषकाला जिंकण्याचा कारनामा त्यांनी केला गेला होता. नितीनसाठी हा चेंडू अगदी आपण पाहिला फेकला गेला. गोलंदाजी मार्गवर आलेले गोलंदाज शिवराम यांच्या माध्यमातून 2 धावा मात्र मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी होकार दिला जातोय आणि पाहता पाहता 3 धावा देखील पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर खराब प्रदर्शन होताना पाहायला मिळत आहे आणि त्याचं बेनिफिट मात्र मिळालंय 2 बॅटर्स ना. नितीन यांना पाहिलं आपण तर काहीतरी सल्ला देत आहेत. मिस्टर नितीन यांच्या माध्यमातून समीर यांना सल्ला दिला जातोय. ओपनिंगची जोडी आहे, पार्टनरशिप बिल्ड अप झालेली आहे आणि मोठी पार्टनरशिप कन्वर्ट करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. खडे शॉट खेळला जातो, बॉटमचा वापर केला जातो. मिडऑनला मात्र नितीन वारण आहे ते फीड करत असताना चेंडूला दुसऱ्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा भरपूर फटका लागतोय. आतापर्यंत आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स आहेत. एक्स्ट्रा रन्स मुळे आपण पाहिलं तर नुकसान भरपूर होऊ शकतंय, कारण की अगदी समोरचा संघ आपल्यावर धावा उभ्या करण्यामध्ये मग आपण पाहिलं तर यशस्वी होईल. धावा वाचवायचे आहेत ना तर क्षेत्ररक्षण तुम्हाला उत्तम दर्जाचं क्वालिटी क्रिकेट मात्र दर्शवावं लागेल, ते होताना पाहायला मिळत नाहीये. आपण टाकलेले चेंडू समोरच्या दिशेने हवेत पाहायला मिळतो. धोकादायक म्हणतो फटका, धोका होता, धोका टळला जातोय, झेल सुटला जातोय. समीर याला मात्र मिळते जीवनदान. हा घातक फटका टळला होता स्वतःसाठी संघासाठी, मात्र घात होता आता राहिला गेला तिकडे, कारण की क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कॅच मात्र कलेक्ट झाला नाहीये आणि त्यामुळेच नुकसान झालंय स्वतःच्या संघाचा. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा फायदा झालाय. का फायदा झालाय? कारण की त्यांना धावा मिळाल्या आणि कोणत्याही प्रकारचा गडी मात्र इथे गमावला नाहीये. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू, शॉर्ट ऑफ द लेन, पुलचा फटका आता मात्र पाहिला. फेम मध्ये असतील फोल्डर मिस्टर अंकुश, त्यांच्या हातामध्ये झेल मात्र सुंदर पाहायला मिळतो, कन्वर्ट केला गेलाय आणि पहिला धक्का मात्र समीरच्या रूपाने दिला आणि पहिला खेळाडू पण पहिला बाद करण्यामध्ये यश मिळालं मिस्टर शिवराम या गोलंदाजाला. विकेट डाऊन झालाय. धावसंख्या धाव फलकावर 18 या आकड्यावर. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय गावदेवी चषक 20-25 युनिटी स्पोर्ट चिंचोटी आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम जे बजरंग पालनपाड्याचं मैदान, ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर मागील 3 आठवड्यापासून क्रिकेटचा अखंड महासंग्राम जो मात्र ऑन आहे आणि आज देखील पुन्हा एकदा ऑन झालाय. युवराज गांगडा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. आपण जर विचार केला तर मग इंटरनॅशनल क्रिकेटचा जर उल्लेख करायचा झाला तर युवराज सिंग या खेळाडूला नेहमी सातत्याने आपण बघितलं, कारण की जेव्हा जेव्हा युवराज सिंग चाललाय मात्र तेव्हा तेव्हा विरोधकांची मात्र पूर्णपणे त्यांनी मात्र आपल्या खेळीच्या जोरावर विरोधी संघांना मात्र नाचवण्याचं कार्य केलं. परंतु आता मात्र हा युवराज काय करेल? बॅटिंग पाहिली की बॉलिंग, सध्या तरी बॅटिंग तितकी चांगली करावी लागेल. बॅकवर्डला खेळले गेले होते. कोकण क्षेत्रामध्ये दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितले तर सुंदर आहे, मिसफील्ड झाले आणि त्याचा फायदा मिळेल. 2-3 मध्ये कन्वर्ट केला जात आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षणामध्ये धावपळच हे उडालेली पाहायला मिळत आहे. दोन षटकाचा खेळ पूर्ण. फलकावर आपण पाहिलं तर धावा 21 या होताना पाहायला मिळत आहेत. सरासरी आपण बघितली तर सध्या तरी 10.5 ची सरासरी आहे. ही सरासरी चांगली आहे.
परंतु इथे आहे ना नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी हा टीम विचार करेल की या सरासरीला आणखीन कसं वाढवायचंय. एक विकेट मात्र जिथे डाऊन झाली आहे, परंतु युवराज गांगडा यांना चांगला खेळ करावा लागेल. आज प्रेमल गांगडा हा खेळाडू नाहीये. नितीन यांच्याशी चर्चा केली, त्याने सांगितलं हलक्या हाफमधून खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु तितका फायदा मात्र मिळाला नाहीये. परंतु आज पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळाली आणि ती संधी साधण्याचा प्रयत्न त्यांचा देखील आहे. नितीन गांगडे आपल्या संघाचे संघनायक आहेत आणि संघासाठी एक जो रोल असतो ना कॅप्टन्सी वाली पारी, ती मात्र बिल्डअप करतील का? कारण की कॅप्टन्सी वाली एक अँकर इनिंग मात्र त्यांना खेळावं लागेल आणि त्याच्यासाठी मात्र त्यांना मैदानाच्या आतमध्ये अंतिमपर्यंत उभं राहावं लागेल. परंतु युवराज गांगडा यांना स्ट्राईक असेल तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूसाठी आणि तिसऱ्या षटकाचा स्पेल मात्र घेऊन आलेला गोलंदाज मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित गोवारी. रोहित यांचा पहिला चेंडू हवेत, टायमिंग शॉट, स्वतः गोलंदाज आले परंतु कॅच सुटला जातोय. कॅच मात्र धरणीला दान केला जातोय, जीवन दान दिलं गेलंय. जीवन दान म्हणजे जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटपटूला दिलं गेलंय तेव्हासाठी मात्र त्या खेळाडूला ते जीवनदान मात्र ठरलंय, ते म्हणजेच वरदान. परंतु मात्र हे जीवनदान वरदानाच्या स्वरूपात मात्र दर्शवलं जाईल का? अगदी आपण पाहू शकतो सिंगल मिळाली. टीमच्या टोटल मध्ये झालेली वाढ. नितीन गांगडा यांना आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडकडे, परंतु जवळजवळ दुसऱ्या बाजूने युवराज फ्लिक करण्याचा प्रयत्न, उंची घेतली आहे, लांबी नाहीये. फेम मध्ये पुन्हा एकदा अंकुश आले होते, प्रयत्न भरपूर त्यांनी चांगले केले होते. आउटफील्ड मध्ये अंकुश यांना मात्र आपण थांबवू शकत नाहीये, परंतु रनिंग बिटवीन द विकेट आता थोडीशी कमी पडली आहे. नाहक मात्र 10 विण्याचा प्रयत्न ठरला होता आणि तो घातक मात्र प्रयत्न रन आउटच्या स्वरूपात मात्र होईल. मात्र फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2 आणि नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या टीमला. नितीन गांगडा बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट डाऊन. वेलकम बॅक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत मिस्टर अजित गांगडा. आतापर्यंत गांगडा ब्रदर्स आपण पाहिलेत. अजित गांगडांना आज जवळजवळ 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी यावं लागतंय, की प्रेमल नाही आहेत आज या टीम मध्ये. प्रेमलचा रोल मात्र नक्कीच पूर्ण करावा लागेल एखाद्या खेळाडूला. मात्र कोणता खेळाडू तो रोल पूर्ण करेल? गावदेवी ट्रॉफी 2025 आज पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या दिवसामध्ये ज्या प्रकारे खेळ करतायत ना सगळ्या संघ, म्हणजे सकाळचं पहिली मॅच आपण पाहिली आहे ना, तर जी सुरू झाली आणि त्यानंतर मात्र क्रिकेट थांबलं नाहीये. फुलटा चेंडू हा फेकला जातोय, थोडस मात्र आपण बघितलं तर चुकी झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून आणि पंचांनी सांगितलं तिथे की हा चेंडू आहे नो. बीमर चेंडूची हाताळणी केली आहे. म्हणजेच काय झालंय तर आतापर्यंत जे षटक चांगलं राहिलं गेलंय ना, त्या षटकाला मात्र बिघडवण्याचं कार्य केलं गेलंय या एका खराब चेंडूने. 9+22 म्हणजे 2 धावा या असतील. टीमच्या टोटल मध्ये झालेली वाढ अगदी आपल्याला पाहायला मिळते. 25 धाव फलकावर. फ्रीडचा चेंडू असेल आणि हा फ्रीडचा चेंडू म्हणजे फ्रीडम असतं फलंदाजाकडे चांगली फटकेबाजी करण्यासाठी. दरम्यान बघितलं तर आता पुन्हा एकदा वाईट. हवेत फटका पाहायला मिळतोय या वेळेला. नुकसान तर मात्र तितकं होणार नाहीये. काय चाललंय आणि भरपूर काय चुकतंय, गणित चुकलं गेलंय आणि त्याचाच मात्र फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. तीस धावा फलकावर कंप्लीट होताना पाहायला मिळतं त्या चौकाराने. म्हणजे सरासरी आतापर्यंत आपण बघितली आहे ना, तर ती चांगल्या प्रकारे होताना पाहायला मिळते.
ऑप्शनच्या बाहेर. आता मात्र पंच इथे म्हणतायत की हा चेंडू खराब आहे. बघा तिकडे व्हॉलेंटियर्स असतील ना तर त्या बघा टेम्पोच्या ब्ल्यू टेम्पोच्या मागे भरपूर एक बाईक आहे त्याचा त्रास होतोय. मिरर खूप त्रासदायक ठरतोय इकडे. हमारे अतिथि हमारे मेहमान यहाँ से इजाजत लेते हुए थैंक यू सो वेरी मच हम उनको कहेंगे और आते रहिए और आना है क्योंकि संडे के दिन भी आपको आना है. इस बार क्या बेहतरीन शॉट खेला है. लाजवाब बल्ले के साथ मिलाप हुआ था गेंद का और सीधा गेंद निकल गई लॉन्ग ऑन के ऊपर से. प्रयास तो खिलाड़ी ने किया था लेकिन आधा अधूरा प्रयास देखने को मिला. सीधा गेंद स्टैंड में 6 रनों के लिए सिक्सर. अब रन संख्या गति बढ़ रही है. बेहतरीन शॉट बल्लेबाज के द्वारा. पुन्हा एकदा गॅप मध्ये आपण पाहिले एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये युवराज. अजित अगदी आपण बघितलं खराब थ्रो. भरपूर काही मात्र मिस्टेक्स होताना पाहायला मिळतात क्षेत्ररक्षणामध्ये. बॉलिंग मध्ये मिस्टेक्स, क्षेत्ररक्षणामध्ये मिस्टेक आणि त्या मिस्टेक्सला जर मात्र आपण बघितलं तर तुम्ही भर द्याल ना तर तुम्ही संघाला मात्र आपण बघितलं तर अडचणीमध्ये आणणार. 39 धावा फलकावर ह्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. शेवटचा अंतिम जो षटक असेल 39 मध्ये भर आता किती पडताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर एक बॉल आहे. ओव्हर फिनिश झालाय. पहिला सिंगल त्यानंतर एक रनआउट त्यानंतर नो बॉल त्यानंतर एक डॉट चौकार षटकार. हा वाईट काउंट केलाय. चौकार वाईट षटकार आणि या दोन वाईट आहेत. दोन वाईट आहेत बोलताय. दोन वाईट मग 6 पंत गेले आणि आता 2 पंत धावले. बघा पहिल्या बॉलवर सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर 2 धावा. तिथे तिसऱ्या रन साठी मात्र फलंदाज बाद झाले. त्यानंतर एक नो आला. त्यानंतर मग एक डॉट आला. वाईट आहे का तिथे. वाईट आहे. डॉट आहे तो वाईट आहे. हा ओके. चाळीस धावा मग फलकावर असतील. अगदी आपण बघितलं तर मग हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॉडी रोल करून खेळला गेला होता. कॉलिंग मात्र आपण बघितलं चुकीचं झालंय आणि या वेळेला काही गरज होती का हा मात्र विचार मनामध्ये युवराज यांचा येईल कारण की कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. हा नातू तो मै तत्पूर्वी आपण बघितलं की विरोधक संघ मात्र तयारीतच होता आपल्याला मात्र इथे या मॅच मध्ये बाद करण्यासाठी आणि ते मात्र कार्य केलं गेलंय. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. 3 षटकाचा खेळ मात्र पूर्ण फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एकूण 41 धावा. तर काय पाहिलं पण तर राहिलेले आहेत 6 चेंडू. बघा पहिल्या मॅच मध्ये 50 धावा चेस झाल्या होत्या. या मॅच मध्ये अगदी सध्या 41च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. बघा समोर एक गाडी आहे. 2 व्हीलर गाडी आहे. भरपूर त्याचा मिरर त्रासदायक ठरतोय. रिक्षाच्या मागे आहे. वाईट जिकडे आपण बघितली आहे ना हा तिकडे आता कोणीतरी बाईक लावली आहे बघा. त्यांना सांगा ना प्लीज. हा रेड टी शर्ट वाले त्यांनी बाईक लावली ना त्यांच्या बाजूला आहे. तुमच्या बाजूची इकडची बाईक आहे. भरपूर त्रासदायक ठरतोय मिरर त्याचा भरपूर. ओके थँक्यू सो व्हेरी मच. कारण की एवढा फ्लॅश करत होता ना की भरपूर त्रास होत होता आणि कृपा आपली जी झाली की आम्हाला नक्की तुम्ही सहकार्य केलं. थँक्यू सो व्हेरी मच. तुम्हाला देखील म्हणतोय आम्ही. चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू असतील आणि फेकण्यासाठी येतात. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर अंकुश पांढरा नावाचे गोलंदाज. 41 आहे 41. त्याला भर मात्र कशी पडेल.
समोरच्या दिशेने फटका खेचलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये फिल्डरांनी मात्र घाई केली आहे, परंतु चेंडू इथे थांबत नाही. हा इतिहास आहे या मैदानाचा. चेंडू एकच टप्प्याने ओव्हर ऑफ द निघून चाललाय बाउंड लाईनच्या पलीकडे. फटका मात्र होता छान. मिळतील धावा 4. चौकार. धन्यवाद डीजे. चौकार. स्वागत केलं अंकुशचं. आता चांगल्या रीतीने बॅट मध्ये कन्वर्ट केलंय, परंतु अगदी आपण बघितलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली ही चुकी आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. हा चेंडू चाललाय हातातून निसटून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आलाय गुरु आणि गुरु आला झालाय मात्र सुरू. 2 मोठे फटके. षटकार. चौकार आणि धावफलक 51च्या घरामध्ये. ही लाईन मात्र आता पाहिली आपण तर थोडीशी चांगली पाहायला मिळते. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर मात्र ही लाईन मात्र हाताळली गेली अंकुशच्या माध्यमातून आणि इथे थोडस कमीपणा दर्शवताना पाहायला मिळाले बॅटर. इथे तरी आपण बघितलं की ही लाईन पकडावी लागेल जर तुम्हाला इथे वाचायचं आहे तर या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा अगदी आपण बघितलं तर हा फटका खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता नितीन. आता मात्र शतक्षणामध्ये चांगलं शतक्षण होताना पाहायला मिळते. तिकडे सिंगल मात्र मिळेल. टीमची टोटल 52च्या घरामध्ये पोहोचले गेले. षटकामध्ये फेकून झालेली चेंडू 4. 2 चेंडू असतील. जेव्हा नेक्स्ट मॅच असेल 2 संघनायक मी विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. आई गावदी स्पोर्ट्स देवदल आणि आई भवानी ब्राह्मणगाव. समोरच्या दिशेनं फिल्डर अंडरनेट. या वेळेला हातातून जेल. हो हो हो. बघा क्रिकेटच्या पटलावर कॉन्फिडन्स, विश्वास आणि अति आत्मविश्वास या 2 गोष्टी असतात ना आणि इथे थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स तोच अगदी पाहायला मिळाला. हातामध्ये आला होता झेल, परंतु अगदी आपण पाहिला सहज घेण्याचा प्रयत्न केला आणि महागात पडला. हातातून निसटला. चौकार आला. ही लेन पाहिली आपण तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होताना पाहायला मिळत आहे. वाईट प्लस 22 मात्र अगदी धावा मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक पोहोचलं जातं या 58च्या घरामध्ये 58. अगं म्हणजे जी बॅटिंग झालेली आहे ना, चांगली बॅटिंग झालेली आहे. टायमिंग शॉट. फिल्डर आले. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा संघाच्या माध्यमातून चुका आणि भरपूर काही चुका होताना पाहायला मिळतात. हो हो. या वेळेला आणखीन एक सगळ्यात मोठी चूक केली आहे. बॉडी लँग्वेज मात्र अंकुशांचं दिसून आलंय. ह्या धावा मिळतील मात्र 3. ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळाला आणि या 3 धावेने मात्र संघाचं टोटल वाढलं गेलंय आणि संघाचं टोटल पोहोचलं गेलंय 61च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष असेल आणि ते कशा प्रकारे पूर्ण होतंय ते देखील पाहणार आहोत आपण. परंतु माझी नम्र विनंती आहे 2 कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर क्विक या तुम्ही टॉस बॉक्स मध्ये. आई भवानी ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन. चला या क्विक. टॉसची वेळ झालेली आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी टीम आहे. तिकडे देखील आपण बघतोय की आणि मग आमचे आयोजक अजय दादांना विनंती करते की अजय दादा या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. कोण कॉल देतय? आई भवानी ब्राह्मणगाव. छापा असा कॉल आणि येते काटा. अजयजी आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर बसा. छापा कॉल दिला होता, आला काटा, म्हणजेच काय टॉस गेलाय. गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी टीमच्या बाजूने टॉस जिंकलाय. तुम्ही काय निवडाल? फिल्डिंग. बघा तुम्ही असोसिएशन मध्ये खेळतायत, सराव किती आहे या मॅच साठी खास करून तुम्ही केलाय? आता बघूया होईल तसा. या सीझन मध्ये कितवी टुर्नामेंट खेळताय तुम्ही? दुसरी. पहिल्या टुर्नामेंट मध्ये कसा परफॉर्मन्स दिला होता? चांगला दिलेला होता. काय वाटतं आज तुमच्याकडे एक संधी आहे की हलक्या हातातून खेळताना मग प्रत्येक संघाला एक संधी मिळते. काय म्हणणार असोसिएशनचे की हलक्या हातातून तुम्हाला खेळण्याची संधी दिली आहे? बघूया त्या भेटेल केलाय आता. शुभेच्छा तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट.
आई भवानी वंगनबाव टीमचे आई भवानी ब्राह्मण गाव टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असता तुम्ही काय निवडलं असतं? फलंदाजी. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. तुम्ही रेग्युलरली सराव करताय का? हो, नक्कीच. किती तास सराव करताय? अ, 4 ते 4 ते 5 तास सराव करतायत. क्रिकेट खेळत असताना भरपूर अशा चुका होत आहेत क्रिकेटच्या मैदानावर, म्हणजे तुमच्याकडून नाही प्रत्येक संघांकडून, परंतु त्या चुका सुधारण्याची संधी असते सरावात. तुम्ही मागच्या ज्या काही चुका झाल्या असतील कशा सुधारल्यात का? भरपूर सुधारल्यात चुका. आज काय तुमच्याकडून या स्पर्धेमध्ये नवीन काहीतरी बघायला मिळू शकते सरप्राईज म्हणून आपल्या संघासाठी? हो, नक्कीच पाहायला. शुभेच्छा तुम्हाला, व्हेरी ऑल द बेस्ट. दोन कॅप्टनच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या गेल्या आणि कॅप्टन अगदी पण बघितले तर मग गावदेवी देवदल टीम बी चे कॅप्टन होते. त्यांनी सांगितलं टॉस जिंकलाय आम्ही तर आम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि समोरच्या संघाला बॅटिंग, आणि बॅटिंग करण्यासाठी जो संघ रेडी होता ना तो आधीच म्हटलं त्यांच्या प्रतिक्रिया की आम्हाला बॅटिंगच हवी होती, म्हणजे दोन्ही संघांना हवं होतं ते मिळालंय. टॉस तर आपण बघितला मनासारखा मिळाला, परंतु मॅच कोणाला मिळेल मनासारखं ते देखील पाहणार आहोत. परंतु नक्कीच लक्ष मोठं आहे, 62 चेस करायचं आहे आणि ते कशा प्रकारे चेस केलं जाईल त्याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी जोडले जातील मायक्रोफोनवर आमचे साथी समर्चक मित्र विजय जी भोये. हर्ष स्वागत. माते आणि माता फरक आहे फक्त पिलांटीचा. एक जन्म तर एक खुशीत, हॅलो, एक जन्म घेते तर एक खुशीत घेते, अशा या माते आणि मात्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये. चला मॅच होते सुरुवात. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्ष आहे ते म्हणजेच 62 धावांचं, म्हणजेच 15.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती समीर, अंकुश पांढरा आणि सनी बीजच आहे ना, सनी वीज हे सलामीश जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंकुश पांढरा एक विस्फोटक खेळाडू आहे, त्याच्यानंतर सनी वीज हा देखील जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. वाघोबा स्फोट गोरात पाडा जवळजवळ आपण पाहिला तर मग लाखात आता गोवारी देखील ह्याच टीमचे हिस्सा आपल्याला पाहायला मिळायचे, परंतु क्रिकेट पासून यावेळेस थोडेसे मात्र दूर झालेत. परंतु अजून जो पाठिंबा आहे ना तो खंबीरपणे या टीमच्या पाठीमागे आपल्याला पाहायला जरूर मिळाला. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट, त्याच्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला तर दुसरा देखील आला आहे डॉट. चांगली गोलंदाजी समीर कडनं पाहायला मिळते या पहिल्या ओव्हरमध्ये. हो हो, यावेळेस ओव्हर पिच बॉल ऑन साईडला उडवला, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. अगदी एलिव्हेशन आपण पाहिलं तर मग भरपूर पाहायला मिळालं होतं, परंतु डिस्टन्स जो आहे तो कापू शकले नाहीयेत बॅटर. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ऑन झाला. सनी बीज ऑन स्ट्राईक वर. हॅलो, जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आहे वाईट. ओव्हनच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती आणखी एक धाव जी आहे ती ऍड केली गेली आहे. यावेळेस आपण पाहतोय सुंदर
स्ट्रोक पाहायला मिळाला सनीच्या बॅट मध्ये दर्जेदार क्वालिटीचा हा दर्शनीय स्ट्रोक षटकार 6. हॅलो, पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिला तर 8 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही चेंडू शिल्लक असणार आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे 54 धावा. इथून अजून आपण पाहिलं तर मग मोठा जो प्रवास आहे तो पूर्ण करायचा असेल तर मग इथून जी जोखीम आहे, रिक्स आहे, ती मात्र घ्यावी लागेल. कारण दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मग अंकुश पांढरा आणि सनी बीच यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, क्षमता देखील आहे, ते करू शकतात. परंतु यावेळेस दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज यश गांगडा. हा गोलंदाज आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वरती. चला घाई करायची, भरपूर वेळ झाला आहे या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये. अठरा चेंडू 54 धावा. पहिला बॉल, ओहो, बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली आणि ही अखूट टप्प्याची लेन होती, परंतु पिक करण्यामध्ये अयशस्वी झालेत फलंदाज अंकुश पांढरा. मोठा फटका निश्चितच खेळायचं असेल तर बॅट क्लिप आणि त्याच्यानंतर तुमचं फुटवर्क, बॉलवरची नजर, अगदी सर्व या गोष्टी आहेत ना त्या योग्य ठेवाव्या लागतील. अखूट टप्प्याची लेन त्यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा बॉल हा पाहायला मिळाला. इथून हा चेंडू असणार आहे वाईट. म्हणजे 17 चेंडू अजून हे जिंकण्याकरता 53 धावा या बनवाव्या लागतील. इथून जो एक्सलेटरवर पाय ठेवायचा आहे ना आणि जी धावांची गती वेगाने वाढवायची ते अंकुश आणि सनी बीच या दोन खेळाडूंना ते यशस्वी होईल का हे देखील पाहणं योग्य. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक सिंगल धाव ही लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती जोडली जाईल. इथून मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतील सनीच्या बॅट मधनं एक मोठा स्ट्रोक जरूर आलाय, परंतु स्ट्राईक पासून थोडासा लांब होता. मित्र म्हणेन सनीला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळायला हवी, कारण निश्चित आपण पाहिलं तर मग त्याच्या बॅट मधनं धावा ज्या आहेत त्या निश्चितच येताना आपण पाहिल्यात. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर मग सह्याद्री चषकामध्ये देखील सनी बीज या खेळाडूंना जबरदस्त बॅटिंग केली होती ह्याच मैदानावरती. अखूट पॅच लेन ऑन साईडला उडवलंय. मी मागेच म्हटलं होतं सनी बीच एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिलं तर मग हा षटकार क्रमांक 2 आणि धाव फलक आपण पाहिलं तर मग या षटकाराच्या साह्यानं पोहोचलं गेलंय 16 या कड्यांवरती. 15 चेंडू अजूनही जिंकण्याकरता 46 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. अशा प्रकारचे जर फटके मैदानाच्या आतमध्ये आले ना तर निश्चितच ज्या
कडे लक्ष तुम्हाला केंद्रित करायचं आहे, त्या लक्ष्याकडे निश्चितच तुम्ही पोहोचू शकता. पुढील बॉल अजून एक आखो टप्प्याची लेन होती, परंतु यावेळेस फटक्यामध्ये तेवढी पॉवर जी आहे ती जनरेट केली नाहीये. परंतु स्क्वेअरलेग डीप स्क्वेअरलेगचे जे क्षेत्ररक्षक होते अगदी छोटे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, परंतु झेल काय जबरदस्त टिपला गेलाय. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मात्र डाऊन केलाय. सनी विश जाईल डगावरच्या दिशेनं तंबूच्या आशयाला. समस्या धावफलक आपण पाहिलं तर मग स्थिर आहे 16 या कड्यांवरती. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता जवळजवळ 46 धावा अजूनही बनवाव्या लागतील. म्हणून म्हटलं गेलं छत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. इथून अजून जे कष्ट आहेत ना ते चांगले करावे लागतील. टप्प्याचे लेन डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला ढकल, एक धाव वेगानं पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र केला गेलाय, परंतु चेंडू आपण पाहिला तर डिक्लरेशन झोन जे आहे ती एरिया अगदी क्रॉस करून पुढे गेलाय. म्हणजेच या 2 धावा इथून मात्र धावफलकावरती जोडल्या जातील. या 2 धावेनं धावफलक पोहोचला गेलं 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावरती. 13 चेंडू जिंकण्याकरता अजून सुद्धा आपण पाहिलं मग 44 44 धावा अजूनही बनवाव्या लागतील. नंबर 2चं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यश गांगडाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. विकेट देखील आले, षटकार देखील आलाय, धावा देखील आणखी काही येताना जरूर पाहिल्या. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने चेंडू मात्र खेळले गेले. चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. इथून 2 धावा आहेत त्या मात्र पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांना धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 20 या अंकांवरती. इथून अजूनही जिंकण्याकरता 21च्या सरासरीनं 42 धावा या बनवाव्या लागतील. 12 चेंडू शिल्लक आहेत, 42 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. चला घाई करायच्या. दुसरा गोलंदाज कोण इथून मात्र वापरला जाईल हे देखील पाहणं योग्य आहे. कारण आज आपण पाहिला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जो हलका हाप आहे, म्हणजेच कुठल्याही संघाने आतापर्यंत पारितोषिक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पटकावलेलं नाहीये, अशा संघांना मात्र प्रवेश दिला गेलाय. चला घाई करायची आहे. घाई करा प्लीज. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पुढे या, नाहीतर पॅनलाइज देखील केलं जाईल, कारण खूप उशीर आपण करत आहे या मॅच करता. या 5 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक मात्र संपन्न झालं नाही तर मग आणखी एक खेळाडू 30 सर्कल मध्ये एक्स्ट्रा ठेवावा लागेल, हे देखील लक्षात असू द्या. पंचांना मात्र ताकीद दिलं गेलं आणि फर्स्ट वॉर्निंग देखील दिली गेली आहे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर खेळत असताना अंकुश पांढरा हो स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये अंकुश, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये जे कनेक्शन व्हायला हवं ना ते होत नाहीये. मोठ्या फटक्यांकरता जाणला जातो हा खेळाडू, परंतु त्याच्या बॅट मधनं ते स्ट्रोक जे फटके आहेत ते मात्र येताना दिसत नाहीयेत. एक सिंगल धावेतून मात्र पूर्ण झाली. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 11 आणि 11 मध्ये 41 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा डीप कव्हरच्या बाहेर चेंडू जाताना जरूर
पाहायला मिळाला होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत क्षेत्ररक्षक. असं वाटलं की निश्चित चेंडू अगदी डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या बाहेर निघून गेलाय की काय, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी. ग्रामपंचायत मालजेपाडाचे विद्यमान सरपंच साहेब राकेश ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागत, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि युनायटेड स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमचे निश्चितच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय हा वाईट बॉल अवांताच्या स्वरमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 25 या आकड्यांवरती. इथून चेंडू शिल्लक असणार आहेत. अजून आपण पाहिलं तर मग 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर मग मोठा स्ट्रोक अंकुशच्या बॅट मध्ये अखेरीस आलाय. 1 बाउन्स चेंडू निघून गेला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या पोहोचली गेली आहे 29-29 आकड्यांवरती. म्हणूनच म्हटलं गेले, रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्की बदलते. चौकार आलाय. चौकारने धावसंख्या आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 29 आकड्यांवरती. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल मात्र केला गेलाय. त्याला घाई करायची आहे. नितीनजी गांगडा यांना देखील आम्ही विनंती करू, थोडीशी घाई करा, कारण पुढील बॉल फुल टॉस बॉल. यावेळेस ऑन साइडला सुंदर स्ट्रोक पाहायला मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय. अंकुश पांढरा या खेळाडूचा खेळ. अखेरीस अंकुश पांढराची विकेट देखील मिळवली आहे. इथून चेंडू शिल्लक असणार आहे तर जवळजवळ आपण पाहिलं तर 8 आणि 8 चेंडू मध्ये अजूनही 33 धावा ह्या बनवायच्या आहेत. काम करायचंय माझा शेतकरी बासल हात भार लाव माझी ऐसन ना रपत्या बसून काही कास ना आया माझी सांग काही काम. आहे निश्चितच तुम्ही भरपूर क्रिकेट पाहता आणि त्याच्यावरती देखील लक्ष असू द्या. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच मात्र रेडी राहायचं दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्याकरता. धावफलक आपण पाहिलं तर मग स्थिर आहे 29 आकड्यांवरती. अजून हे जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 33 धावा. हे 2 चेंडू खूप निर्णायक आहेत आणि या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये वापसी निश्चितच पाहायला मिळेल. पुढील बॉल. हो सुंदर चेंडूच्या हाताने पाहायला मिळाले, परंतु यष्टीरक्षक थोडेसे बीट झालेत. त्याच कारणास्तव 22च्या स्वरमध्ये एक सिंगल धाव जी आहे ती पूर्ण केली गेली आहे. न्यू बॅटर आपण पाहिला तर मग गुरुनाथ हे आपल्याला पाहायला मिळालेत. रोहित बीज हे आलेत. रोहित बीज आणि रोहित गोवारी हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल. ओ सुंदर चेंडू, परंतु जबरदस्त पिक पाहायला मिळाला. पिक केल्या वेळेस ऑन साइडला. धावफलक एकने पुढे सरकला जाऊन पोहोचला आहे, म्हणजेच 31 धावा आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. जर आपण पाहिलं तर मग 62 धावांचं ते लक्ष पूर्ण करायचं होतं. सुरुवात थोडीशी आपण पाहिली तर मग खरं पाहायला मिळाली, चढ उतार पाहायला मिळालाय, परंतु जो यशस्वी धावफलक पूर्ण करायचा होता ना त्याच्यामध्ये थोडेसे असफल राहिलेत टीम
वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा संघाचे खेळाडू. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि अजूनही इथून जिंकण्याकरता गरज 31 धावा अजून हे बनवायच्या आहेत. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, परंतु मनातील विचार हे नेहमी पॉझिटिव्ह असायला हवेत. चला घाई करा. 6 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता 31 धावा इथून अजूनही बनवायच्या आहेत. 6 चेंडू 31. नंबर 4 षटक टाकण्याकरिता अमित लहांगे. पहिला बॉल समोरच्या दिशेने स्लाइस केलंय. 20 स्टेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा अधोरेखित केल्या गेल्यात आणि 2 धाव्याने धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेल्या 33 या आकड्यांवरती. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे 29. 5 चेंडू 29 धावा. इथून मोठे 5 षटकार मात्र खेचावे लागतील. रोहित आहे ऑन स्ट्राईक वरती. समोरच्या दिशेनं 20 स्टेप मध्ये पुन्हा एकदा फटका सुंदर होता, परंतु पॉवर तेवढी पाहायला मिळाली नाही आणि आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल मात्र पकडला गेलाय. रोहितला मात्र परतावं लागेल. रोहित गोवारी मात्र बाद झालेत. चला न्यू बॅटर रेडी राहायचं आहे. आता मात्र हा पूर्णपणे सामना आहे तो झुकला गेला. टीम आपण पाहिली तर नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी संघाच्या बाजूनं धाकट्या हडल हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल. ओहो, यावेळेस हा चेंडू आहे वाईट. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो दोन संघामध्ये, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर वेळ जो आहे तो वाया गेलाय. धावफलक देखील मोठा उभारला गेला. त्याचनंतर आपण पाहिलं तर मग त्याचा पाठलाग करत असताना स्ट्रगल देखील खूप चांगले राहिले, परंतु थोडेसे कमी राहिलेत. एफर्ट जे आहेत ते वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा टीमचे. यावेळेस रोहित बीज ऑन स्ट्राईक. धाकट्या हडल देखील आलेत, परंतु विजयापासून यावेळेस थोडस लांब जावं लागले. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलंय. एक 6 आला तर मग 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल लाख्या दादा गोवर यांच्या माध्यमातून. हो, षटकारासाठी पारितोषिक लावलंय, परंतु षटकार येईल का? धाकट्या हडल आहे ऑन स्ट्राईक वरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एका षटकाराकरता 5,000 रुपये कॅश प्राइज लावलं गेले. फुल टॉस बॉल देखील हाताळला होता. मेजवानी देखील होती, परंतु चेंडू वन बाउन्स न सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांकरता, परंतु निश्चित आपण पाहिलं तर मग हा सामना जो आहे तो जिंकला गेलाय. आणि नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी या संघाने हार्डक टीम वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा जो संघ आपण पाहिला तर मग लाखादादा गोवारी यांचा संघ पहिला या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग थोडेसे मागे राहिले गेलेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. आई भवानी ब्राह्मणगाव आणि गावदेवी स्पोर्ट देवदल बी संघ. चला आमचे पंच आपण देखील जेवण्याकरता यायचं आहे.